नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे. आपण पाहता 51 न्यूज. हे ठिकाण आता बघतोय ते शिखर शिंगणापूरच्या उमाबानातलं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी येण्याचं कारण आहे, शिखर शिंगणापूरच्या ज्या सरपंच मॅडम आहेत अनघा दीपक बडवे, त्यांच्या दिरानं म्हणजेच त्यांच्या नवऱ्याच्या भावानं या ठिकाणचा गाळ उचलून नेल्याचं पत्र किंवा उचलून नेल्याबद्दल त्यांना दंडाच्या आकारणीचं पत्र महसूल प्रशासनानं त्यांना जारी केलंय. त्याबाबतची प्रत गटविकास अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी शिखर शिंगणापूर यांना देखील त्याची प्रत देण्यात आलेली आहे. एकूणच या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आणि जो महसूल प्रशासनानं आकारलेला दंड होणार की नाही याबाबतचा खुलासा मागण्यासाठी आपण या ठिकाणी आता उभे आहोत. हे जे ठिकाण आता माझ्या मागे तुम्ही बघताय, या ठिकाणी जवळपास 64 ब्रासचा पंचनामा या ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांनी केला आणि त्याचा दंड त्यांनी त्या पत्रात जो दिलेला आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. 3,10,800 रुपयाचा हा दंड आहे. आणि तो आकारला जाणार का, महसूल प्रशासन तो दंड आकारतं का नाही याबाबतचा निर्णय थोड्या दिवसात महसूल प्रशासनाच्याच म्हणजे कारवाईवरून किंवा त्यांच्या पुढच्या हालचालीवरून आपल्याला दिसून येईल. परंतु या ठिकाणी जो दंड आकारण्यात आलेला आहे त्या ठिकाणचा लेखी खुलासा देण्याचं जे संबंधित व्यक्ती आहेत मुकुंद काशीनाथ बडवे म्हणून, त्या व्यक्तीला हा जो दंड झाला आहे त्या व्यक्तीला 3 दिवसात लेखी खुलासा तहसीलदारांनी सादर करण्याचा आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर इथला असेल किंवा अजून कुठला असेल त्यांनी जो गाळ उपसला होता चुकीच्या पद्धतीनं महसूलच्या कुठल्याही परवानगीशिवाय हा जो गाळ उपसला होता तो त्यांनी त्यांच्या शेतात देखील टाकला होता. त्यावेळेस महसूल अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पंचनामा केल्यानंतर 513 ट्रॉली एवढा गाळ त्या ठिकाणी त्यांना आढळून आला आणि त्यांनी त्याचं कॅल्क्युलेशन केलं. त्यानुसार 385 ब्रासचा दंड त्या ठिकाणी त्यांना आकारला आहे. त्याची रक्कम आहे 19,64,100 रुपये. हा जो दंड आहे तो आता महसूल प्रशासन वसूल करणार का, महसूल प्रशासनापुढे हे एक मोठं आव्हान असणार आहे. याबाबतचा देखील लेखी खुलासा त्यांनी महसूल प्रशासनानं संबंधित व्यक्ती असतील किंवा गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना मागवलेला आहे. हा एकूण प्रकार जर बघितला तर सत्ता माझ्या घरात आली किंवा पद माझ्या घरात आलं म्हणून मी काहीही करल या आविर्भावात जगणाऱ्या किंवा वागणाऱ्या लोकांना ही मिळालेली सगळ्यात मोठी चपराक आहे. माझा नेता मंत्री आहे, मला काहीही करून या प्रकरणातून तो वाचवेल किंवा महसूल अधिकाऱ्यांना सांगून माझा दंड माफ करेल या आविर्भावातला जे लोक राहत आहेत, जे त्यांचेच कार्यकर्ते आहेत, त्या लोकांना ही सगळ्यात मोठी मिळालेली मोठी चपराक आहे असं मी मानतो. त्याचं कारण असं की माझा नेता मंत्री जरी असला तरी तो मला चुकीच्या गोष्टींना पाठबळ देणार नाही याचं समर्थन करणारा हा जो प्रकार घडलाय तो त्याचं समर्थन करणारा आहे. माझा नेता मी चुकीचं केलं तर मला वाचवणार नाही. आणि ज्या व्यक्तीला दंड झाला त्याचा जो नेता कुणी आहे तो आता सध्या महाराष्ट्राचा एक मंत्री आहे आणि तो नेता मला वाचवेल या आविर्भावात तो दंड झालेला व्यक्ती होता. मात्र विरोधकांपेक्षा जो नेता आहे त्या नेत्याला बदनाम अशाच कार्यकर्त्यांनी केलं, जे की लोक आहेत की माझा नेता मला वाचवेल, माझा अमुक नेता मंत्री आहे किंवा अमुक नेता मोठ्या पदावर कार्यरत आहे, काही करून प्रशासनाला सांगितलं तर प्रशासन दंड माफ करल या आविर्भावात जगणाऱ्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना सगळ्यात जास्त बदनाम केल्याची शोकांतिका मला या ठिकाणी व्यक्त करावी वाटते. असंच जर चालू राहिलं तर संबंधित जो नेता आहे किंवा संबंधित जो कोणी त्यांचा मंत्री आहे त्याचा येणारा कार्यकाळ नक्कीच कठीण असेल याची नोंद संबंधित नेत्यांना आणि इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी घेतलेली बरी. नाहीतर अशा चुकीच्या काम करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या स्थानिक नेते असतील, स्थानिक पुढारी असतील किंवा त्यांचा जो कोणी वरिष्ठ नेता असेल, मंत्री असेल, त्यांना जो काळ आहे त्यांचा आगामी काळ आहे तो त्यांना थोडक्यात की कठीणाईच्या रस्त्यावर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. 51 न्यूजसाठी मी एकनाथ वाघमोडे, शिखर शिंगणापूर.